महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी भव्य पदयात्रा काढून मोठं शक्ती प्रदर्शन केले। प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ एमुल, शेखर इगे, पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी मंजेली यांनी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करताना भव्य पदयात्रा काढली। या पदयात्रेत माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सहभाग नोंदवला होता। दरम्यान ठिकठिकाणी या पदयात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। तसंच फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली। यावेळी उमेदवारांचं हार घालून स्वागत करण्यात आलं। माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचं आश्वासन दिल्यानं महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं। भाजपचे कार्यकर्ते दत्तू पोसा यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असं सांगितलं। या पदयात्रेत भाजपचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। या सगळ्यांच्या कामाचा परिपाक आणि इथले चारही उमेदवार आमचे माजी नगरसेवक असणारे मेघनाथजी एमुल असतील किंवा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते शेखरजी इगे असतील, आमच्या कादंबरीताई मंजेली असतील किंवा शिवराम प्रतिष्ठानच्या आमच्या पूजाताई वाडेकर असतील, या चारही उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क या भारतीय जनता पार्टीच्या या प्रभागातील सगळे स्वयंसेवक कार्यकर्ते यांच्या जोरावर प्रभाग 9 मधील पूर्ण पॅनल 100% भाजपा प्रचंड मताधिक्याने विजयी होईल। मला खात्री आहे येणाऱ्या 16 तारखेला प्रभाग 9 मध्ये विरोधकांचे एकही डिपॉझिट राहणार नाही, एवढं 100% खात्री देतो। जसं देवाभाऊने, जसं देवेंद्र दादाने, जसं नरेंद्र भाऊने जसं काम चालू आहे त्याही पद्धतीनं चारही उमेदवार जिंकून आल्यावर आमचा प्रभाग 100% चांगला विकास काम होतील।